नितीश, झाला का चहा पिऊन? तू अजूनपर्यंत निवांत चहाच पितोयस? हा म्हणजे अरे मग आवर ना, असं काय करतोयस? भरभर चहा पिचं पिऊन टाक. मला माहितीये तू ना आणखी अर्धा तास निघणार नाहीयेस. शांतपणे चहा पिशील, मग पेपर वाचशील, मग 2-3 फोन कॉल होतील तुझे. मी तुला सांगते तू उशीर करणार आहेस. अहो काहीतरी सांगा ना याला. बाबा आईला काय झालंय? अरे आज तू सकाळी उशिरा उठलास ना, म्हणून पूजेला तुला उशीर होईल असं वाटतंय तुझ्या मातोश्रींना. नक्की हेच कारण आहे ना? मला वाटलं सकाळी सकाळी तुमचं भांडण वगैरे झालं की काय. काय रे, भांडखोर आहे मी? भांडखोर आहे? नाही नाही, असं जनरल. बाजल चहा पिऊन झाला. ठेवून दे, ठेवून दे. पण का? उठ आणि उठ. पटकन आता आवर, छानपैकी कपडे घाल, तयार हो आणि मनवाला जाऊन पटकन पिकअप कर आणि सावकाश घेऊन ये तिला. जा बरोबर जा. नाही नाही, आणखीन काही आहे का? काही नाही, जा रे तू. जा ना. आरती, अगं मुलं आता मोठी झाली आहेत. तो व्यवस्थित जाईल आणि मनूला घेऊन येईल. कशाला काळजी करतेस? तुम्ही ना माझी बाजू कधीच घेऊ नका. नितीश, अगं काय बघा किती वेळ लावतो. धना, अगं झालं की नाही? लवकर आटप ना. झालं माई, एवढ्या माळा गुंडाळल्या ना की झालंच माझं. आणि प्रसादाचं? माई रवा भाजून ठेवलाय, हे संपलं ना की लगेच प्रसाद करायला जाते. अगं आधीच नाही का करून ठेवायचं? मग आयत्या वेळी किती घाई होते. रंजू, बरं झालं तू आली. हे बघ, आज जाऊन प्रसादाचं बघ बरं. मी हो का? काय झालं? धना करेल की प्रसाद वगैरे, त्यासाठी मी कशाला जायला पाहिजे किचन मध्ये? आता नाहीतरी तू इकडे तिकडे फिरतेच आहेस ना, मग आज जाऊन जरा प्रसादाचं बघ ना. तुमची लाडकी सूनबाई उठली दिसत नाही अजून. मला वाटलं पहिल्याच दिवशी किचनचा सुद्धा ताबा तुम्ही तिलाच देता का काय? अगं नाही, कधीच उठले तेव्हा ना आवरलं सुद्धा असेल तिचं. ही बघ आली. अरे वा मनवा, खूप छान दिसतेस. हो ना रंजू? हो छानच. राजवीर नाही उठला अजून? ते उठलेत, आवरून येतील खाली. माई, मी काय मदत करू? अगं नाही, काही नको. रंजू आणि धना आहेत ना, करतील. अहो नाही, तरी पण काहीतरी सांगा ना, मी करते. अगं आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी काही काम करायचं नाही. तू बस, आराम कर. रंजू, प्रसादाचं बघतेस ना? हो बघते ना. मनवा तू आराम कर, आम्ही करतो काम. मी या ना मदत. अगं माई ठीक आहे, हो मी करते. धना, तू इथला आवर. मी रंजूला मदत करते प्रसादाला. हो माई. सखी खूप गोड दिसते ना, आणि चेहऱ्यावर तेज बघ किती आलंय तिच्या. अगं मग तुला माहित नाही का, लग्नानंतरचा पहिला दिवस आहे ना जिजूंच्या घरात. हा रंग तुमच्यावर जास्त छान दिसेल. माई राहू दे ना, तुम्ही का करताय? आम्ही करतोय सगळं. हं, असू दे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू का वहिनी काम करतेस? नंदाला सांग ना. अरे नाही, ठीक आहे, त्यात काय एवढं, मी करते. अरे एवढं करते ते ती करू दे ना, तू कशाला मध्ये मध्ये लुडबुड करतोय? हो ना मनवा. रंजू, मोहनला बोलाव बरं. यश जा जरा बाबांना बोलू द्या. आलो आलो मी आलो माई. हा बघ, मोहन, अरे किती उशीर. उशीर कुठे? हे आले पण माई. मग मला असं वाटतंय पूजेला नेहमीप्रमाणे राजवीर मुळे उशीर होणार. कोण म्हणाला असं? मी तयार आहे. दादा पण आला. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाही, अरे वा, छान दिसतोयस. थँक्यू.
हो दादा, हा कलर खूप छान दिसतोय तुला. येस, म्हणून आजपासून हा माझा फेवरेट कलर. सुरुवात करूया. हा चला. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. सत्यनारायण महाराज की जय. पूजा संपन्न झालेली आहे, आरतीसाठी या. सत्यनारायण महाराज की जय. आरती द्या सगळ्यांना. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. अपेक्ष नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हे जे आता. जय जय रघुवीर समर्थ. मोरया मोरया मी बाळदाने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बा तुगाल बोटी. काय मग ताई, कसा गेला पहिला दिवस सासरी? अगं लाजतेस काय, सांग ना कसा गेला पहिला दिवस? नितीश, तू काही काळजी करू नकोस. तिचा इथला प्रत्येक दिवस छानच जाणार. हो मग, अरे माईंची लाडकी सून झाली ती एकाच दिवसात. मग काय बाकी काय म्हणतोस, काय चाललंय सध्या? बाकी मस्त. लग्नात धमाल आली, खूप छान झालं लग्न. या अरे येणारच. शेवटी लग्न कोणाचं होतं? राजवीरचं. काय राजवीर? ताई निघूया. हो, मी आलेच. आलेच. नितीश, तू काय घेणार? चहा कॉफी? नाही खरंच काही नको. हो, घे ना काहीतरी. अरे दना, नितीशसाठी कॉफी कर. राजवीर, तू घेणार का? नाही माई, मी आलो जरा. ठीक आहे. मनो, कपडे का भरताय तुम्ही? का म्हणजे मला जायचंय ना, नितीश वाट बघतोय कुठे जायचं? माझ्या घरी. हे पण तुमचंच घर आहे ना मनवा, काल बोललो ना आपण. हो, माझ्या घरी म्हणजे माझ्या घरी, माहेरी नायगावला. का आत्ता लग्न झालंय आपलं, तुम्हाला का जायचं घरी इतक्या लगेच? तुम्ही मस्करी करता ना माझी? नाही, मस्करी नाही करत आहे मी तुमची. राहू दे, मला माहितीये तुम्ही माझी मस्करी करता. खरंच मस्करी नाही करत आहे मी. का का चाललाय तुम्ही? तुम्हाला खरंच माहित नाहीये? नाही मनवा, तुम्ही सांगितल्याशिवाय कसं कळणार मला? बरं, मी सांगते. लग्न झालं ना की मुलीला मांडव परतणीसाठी घरी जावं लागतं, म्हणजे माहेरी जावं लागतं. तसं मी जाते. मांडव परतणी हम्म. हे कोणी ठरवलं? काय मनवा, हसता काय तुम्ही? सांगा मला. कारण मला माहितीये तुम्ही माझी मस्करी करताय, सो राहू दे आता, बाजूला व्हा. अहो, मी मस्करी नाही करत आहे तुमची. आणि काय मांडव परतणी काय असते? असतं काहीतरी. परत नितीश माझी वाट बघतोय, मला पटपट जावं लागेल. राहिला. नाही, जाऊ नका तुम्ही. हा? जाऊ नका. जाऊ नका म्हणजे? हो, जावं लागेल, रीत असते तशी. म्हणून हे रीत वगैरे मी काही पाळत नाही. नाही, मला मान्य आहे तुम्ही पाळत नाही, पण आई पाळते, माई पाळतात, बाबा पण पाळतात आणि मी सुद्धा पाळते, सो मला जावं लागेल. किती दिवसांसाठी जाणार तुम्ही? फार नाही, 2-3 दिवसात परत येईल. 2-3 दिवस? हम्म. नाही, काम करा. तुम्हाला जायचं असेल तुम्ही जा आता, पण संध्याकाळी परत या. काय?
संध्याकाळी हा? अहो नाही, संध्याकाळी नाही परत येता येणार. आई नाही सोडणार मला, असं नसतं. 25 वर्ष तुम्ही त्याच घरात राहताय, लग्न आत्ता झालंय, आपलं ऐका नाही सोडणार. एक काम करतो, मी येतो तुमच्या बरोबर. नाही, तुम्ही नाही येऊ शकत, तसं अलाउड नसतं. म्हणजे मला एकटीला जावं लागेल. का? नाही नाही, मग असं असेल तर तुम्ही जाऊच नका, मी बोलतो माईशी, नितीशशी पण बोलतो. अहो असं चला प्लीज. राजवीर खूप छान झाली होती कॉफी. अरे चला आम्ही निघतो. माहिती आहे, मांडव परत निका काय ते आपण इकडेच करू. नितीश, मी तुझ्या आईबाबांशी बोलून घेतो, आपण त्यांना इथेच बोलवून घेऊ. इकडे मांडव परतनी हा विधी मुलीच्या माहेरी करायचा असतो. हो, पण मग इथे केलं तर प्रॉब्लेम काय? अरे राजवीर, हे असले काही विधी मुलीच्या माहेरी करायचे असतात, सासरी नाही. माई, हे बघ, हे पूजा वगैरे मला याच्यात काहीच इंटरेस्ट नाही, तरी तू पूजा ठेवलीस. फक्त तू म्हणालीस म्हणून मी पूजेला बसलो. मी ऐकलं ना तुझं, आता माझं ऐक. ते इथेच सगळं करू आपण. दादा प्रॉब्लेम काय? नाही, प्रॉब्लेम याचाच काही नाहीये, पण मनवा माहेरी नाही जाणार. असं काय करतोस तू? अरे वर्षानुवर्ष चालत आलेल्या रीती पाळायला नकोत का? माई, काय गरज काय पण त्याची? आणि हे रीती परंपरा मला काही आवडत नाही, त्याच्यामुळे पाळण्याचा प्रश्नच येत नाही. अरे आवडत कोणालाच नसतं, पण रीत म्हणून पाळावं लागतं बाबा. पण राजवीर, मला कळत नाहीये, अचानक काय झालं तुला? हे बघ, आता यापुढे मी काही करणार नाही. फक्त मांडव परतनी होऊन जाऊ दे. अजिबात नाही. जे काय करायचंय ते इथे करा, नाही तर करू नका. ऐका ना, मी काय म्हणते, काय एवढी सिरियस काय होत आहे? मस्करी करतोय मी. दादा इथे सगळे केवढे टेन्शन मध्ये आले होते. नितीश, तू घेऊन जा यांना. फक्त काळजी घे त्यांची. मी काळजी नाही घेणार तर मग कोण घेणार? ताई आहे ती माझी. येस, बट शी इज माय वाईफ. ती जरी तुमची बायको असली ना तरी आयुष्यभरासाठी माझी बहीणच असणार आहे. सो किती काही झालं तरी भाऊ म्हणून मी तिची काळजी नक्कीच घेईन. आय लाईक इट. चल ताई, निघायचं? काका काकू येते मी. बाय. सगळी स्वरा परत या आमच्याकडे. बाय, नमस्कार करते. आम्ही वाट बघतोय. हो माई. मी प्रसाद घेऊन येते घरी देण्यासाठी. माहेरी जात आहे, पण इकडे मी तुमची वाट बघतोय, हे विसरू नका. येते मी. लवकर या. मनवा, हे येते हा माई. बाय. बाय. वेलकम वेलकम वेलकम. काय वेलकम काय वेलकम, माझंच घर आहे ते. हो का? हो, हो. तायडे, अशी काय बघतेस? एकच दिवस झाला तुला सासरी जाऊ. मग आता बघू पण नाही शकत का? बघ ना, मी कुठे नाही म्हणतोय, पण आपल्या मातोश्री तुमच्या स्वागतासाठी तयार असतील. तुझं काय पण असता. तुला बघायचंय? एक आई, हे आई, ताई आली आहे का? आई, कशी तू?
माझं बाळ कसं आहे? आधी औक्षण करून घे आणि मग गळा भेट कर. आया हो. बाबा कसं आहात तुम्ही? मी बरं आहे. तू कशी आहेस? मी पण मजेत आहे. चल आज चल. हा नाही नको ना, आपण इथेच बसूया. खूप छान वाटतं. प्लीज प्लीज इथे हो बेस्ट इथे. आयडिया. बस ना बस. बरं बाई. हे सगळे कसे आहेत? काही त्रास नाही ना तुला? आणि मला सांग, काल जाताना खूप रडली नाहीस ना? आरती किती प्रश्न विचारशील? आत्ताच तर आली आहे ती. 2-4 दिवस राहणार आहे ती. बघा ना, सासरे जाऊन फक्त हिला 24 तास झालेत आणि या दोघी 24 वर्षांनी भेटल्यासारख्या बोलतायत. तुम्ही दोघे जण प्लीज गप्प बसा. हा, बर. मला बोलू दे माझ्या बाळाशी. सांग ना ग, कसे आहेत ते सगळे? अगं खूप उचल उचल, फोन उचल, नाही तर त्यांचा जीव तिकडे वर खाली होत असेल. एक मिनिट हा. हम्म. हॅलो. पोहोचला तुम्ही? हो पोहोचले. मला कळवायचं ना, मग मी तुमच्या फोनची वाट बघत होतो. नाही मी जस्ट पोहोचले. ऍक्च्युली मी तुम्हाला फोन करणारच होते पण तेवढ्यात तुमचा फोन आला. अच्छा, परत कधी येत आहे? येईन म्हटलं ना, 2-4 दिवसात येईन परत. 2-4? आपण तुम्ही जाताना 2-3 म्हणाला होता. 1 दिवस कसं काय वाटलं? म्हणजे अजून काही ठरलं नाहीये, ठरलं की सांगते. मग तसं काही ठरवू नका. ठीक आहे बघते मी. बघते म्हणजे? म्हणजे मी असं करते, मी तुम्हाला थोड्या वेळात कॉल करते. चालेल? ठीक आहे, पण लवकर परत या. ओके, हो बाय. काय ग म्हणू? हा? काय म्हणाले? आई मी सांगतो ना, कुठे पोचलात, कधी पोचणार, परत कधी येत आहेत हेच विचारायला त्यांनी फोन केला असणार. अगं आम्ही इकडे येत होतो ना, तर किमान 10 वेळा तरी त्यांनी फोन केले. उगाच काही पण सांगू नको. काही खोटं सांगतोय. काही 10 वेळेला वगैरे फोन नाही केला. खोटं काय? दाखव दाखव, तुझी कॉलेज दाखव. बरं, किती वेळ केला? 10 वेळेला फोन नक्कीच नाही केला. 7-8 वेळा केला हो? असेल. आणि आत्ता समजलास का? मी फ्रेश होते. बाय. अगं मनू, ऐक तरी. मन्या. किती लकी आहे ना आपली मनू. राजवीर, राजवीर, काय रे, कसला एवढा विचार करतोयस? नाही नाही, चल. मनवा पोचली का? पोहोचला तर झालं बोलणं. एक विचारलं तर खरं खरं उत्तर देशील? विचार. मनवा नाहीये म्हणून करमत नाहीये ना? बरोबर ओळखलं की नाही? बैस. दुपारी मनवाला एवढं बोललास, मला तर वाटलं खरंच चिडलास की काय. नाही ग बाई, पण एक पूजा झाली होती, परत ते मांडव परत, आणि कशाला एवढंच म्हणणं होतं माझं. राजवीर, दुपारी सांगितलं ना तुला, वर्षानुवर्ष चालत आलेल्या रीती आहेत, आपण पाळायलाच हव्यात. 2018 मध्ये जगतो आपण. रीती वगैरे या शब्दांचे अर्थ तरी लोकांना माहिती असतील का मला सांग. बर, तू म्हणालीस म्हणून आपण पूजा केली, बरोबर. परत आता ही दुसरी गोष्ट, त्या एका गोष्टीसाठी त्यांना नायगावला जावं लागलं, आणि मी ऑप्शन पण दिला होता की तिच्या आई वडिलांना बोलावून घेता आलं असतं. नाही असं हो, तुझ्या डोक्यात ना कधी काय येईल काही सांगता येत नाही. चुकीचं येत आहे का नाही? छान. आता हे बघ, हे मी सांगणार नाही, पण आपल्याला पटत नसलं ना तरी काही गोष्टी करायलाच लागतात. हवं तर तू या सगळ्याकडे गंमत म्हणून बघ.
झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. येऊ मी? बाय. मग अगं मग काय उगाच काही कारण देऊन रूम मध्ये येत होते. म्हणजे आधी आले आणि म्हणाले की पाणी संपलंय म्हणून खाली आलो होतो. नंतर काय म्हणाले माहितीये? नंतर म्हणाले की एसी बंद पडलाय, मी इथे झोपू का? कसं आहे ना तुझं राजवीर? हे पण एक सांगू, तुझे बाबा सुद्धा असेच होते. हा? म्हणजे आमचं जेव्हा लग्न झालं ना तेव्हा घरात खूप गर्दी होती, म्हणून मला पाठवून दिलं होतं यांच्या आत्याकडे राहायला. तर हे सगळ्यांची नजर चुकवून रात्री आले ना मला भेटायला. बाबा विश्वास नाही ना बसत आहे? सॉलिड आहे बाबा. एक मिनिट आई. 1 मिनिट. तुला काय वाटलं मन्या? तुझं राजवीर तुला 1 मिनिटात सोडणार आहे? आई बोल बोल. हाय. हाय. झालं जेवण? हो, तुम्ही? माझं सुद्धा झालं. एनिवे, परत कधी येत आहे तुम्ही? अहो असं काय आजच आलंय ना, अजून काही विचार नाही केलाय. बरं झालं, काही विचार केला नाहीये तुम्ही. मी एक काम करतो, मी उद्याच घ्यायला येतो तो. उद्या?